सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलराव पोयटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रेगुंट गावातील वार्ड क्रमांक 1 मध्ये मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा, अस्वच्छ व तुंबलेल्या नाल्या आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते यामुळे नागरिकांच्या रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पाणी टंचाईमुळे महिलांना दूरवरून पाणी आणावं लागत असून पावसाळ्यातही ही समस्या कायम असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वाड्यातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यानं सांडपाणी रस्त्यावरच साचत आहे। परिणामी परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। दुसरीकडे रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसामुळे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे। त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या समस्यांबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा विठ्ठलराव पेटा ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदनं व तक्रारी सादर केल्याचा दावा केला आहे। मात्र अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना न झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे। पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, नाल्यांची तातडीनं साफसफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती करून वार्डातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली असून आता प्रशासन या प्रश्नांकडे कितपत गांभीर्यानं लक्ष देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज, जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास। आमचं गाव आहे रेगुंटा। मी ग्रामपंचायतमध्ये नाही का 10 वर्षापासून मी असंच केलो, ठराव दिलो, पण आमचा गल्लीमध्ये आत्तापर्यंत काय रोड व्यवस्था नाही झाला आणि नालीचा व्यवस्था झाला नाही। त्यामुळे नाही का आम्ही बहुत तकलीफ आहे। पावसाळ्यामध्ये आम्ही परिस्थिती चांगला नसल्यामुळे मी ग्रामपंचायतकडे जाऊन आणि सरपंचला, उपसरपंचला, मेंबरला सर्वाला विचारलं, पण काही व्यवस्था नाही करताय।